Welcome all of you once again in the lecture of physics. Our today's topic is based on the topic for physics is atoms, molecule and nuclei. आणि स्पेशली आपण त्या ॲटम्स मोलिक्युल न्यूक्ली मधला पार्ट म्हणजे रेडियस ऑफ बोहर ऑर्बिट आणि एनर्जी ऑफ बोहर ऑर्बिट हे कन्सिडर करत आहोत. आणि लक्षात असू द्या की बोहरने आपले जे थेरी पॉस्च्युलेट्स वगैरे मांडलेले आहेत त्या हेट्रोजन ॲटम संदर्भामध्ये मांडलेले आहेत. आणि आपल्याला माहिती आहे पूर्णपणे की हेट्रोजन ॲटममध्ये एक प्रोटॉन सेंटरला असतो विथ पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियसमध्ये आणि एक इलेक्ट्रॉन विथ निगेटिव्ह चार्ज हा सर्क्युलर मोशनमध्ये असतो प्रोटॉनच्या सभोवताली. एक प्रोटॉन आणि एक इलेक्ट्रॉन म्हणजे Q1 चार्ज ऑन द न्यूक्लियस इज इक्वल टू प्लस ई अँड द चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन इज Q2 इक्वल टू मायनस ई. आपण मास ऑफ द इलेक्ट्रॉन स्मॉल एम कन्सिडर करत आहोत. तो ज्या सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत आहे त्याची रेडियस मी आर कन्सिडर केली आणि तो जर का यंथ ऑर्बिट असेल म्हणजे 1 2 3 4 5 त्याला आर यन असं म्हणेल. ती फर्स्ट ऑर्बिट असेल तर R1 म्हणेल आणि तो फिरत असताना त्याला एनर्जीसुद्धा असेल एनर्जी इज इक्वल टू ई. आणि तो जर का यंथ ऑर्बिटमध्ये फिरत असेल त्याला मी ई एन म्हटलं आहे. ऑफकोर्स ड्युरिंग सर्क्युलर मोशन इट पॉझेस टँजेन्शियल वेलॉसिटी लिनियर वेलॉसिटी त्याला मी व्ही म्हटलं आहे. यंथ ऑर्बिटसाठी मी व्ही एन म्हटलेलं आहे. आपलं आजचं टार्गेट काय आहे तर आपल्याला रेडियस ऑफ द यंथ बोर ऑर्बिट म्हणजे आरचं सूत्र फॉर्म्युला एक्सप्रेशन तयार करायचं आहे. अलॉंग विथ दॅट वी हॅव टू डिटरमाइन एनर्जी ऑफ द यंथ बोर ऑर्बिट मीन्स एक्सप्रेशन फॉर एनर्जी ई for that electron which is revolving around the nucleus. This is what we want to achieve. There might be question in the examination for you. तेव्हा प्रश्न कसा असेल तर क्वेश्चन कसा असेल एक्झामिनेशन तर डिराईव्ह एक्सप्रेशन फॉर रेडियस ऑफ यंथ बोहर ऑर्बिट असा एखादा क्वेश्चन असेल किंवा डिराईव्ह एक्सप्रेशन फॉर एनर्जी ऑफ यंथ बोहर ऑर्बिट. या दोघं क्वेश्चनचा अर्थ एकच आहे की तुम्ही त्या ऑर्बिटची रेडियस काढा आर, त्या ऑर्बिटची एनर्जी काढा इलेक्ट्रॉनसाठीची ती म्हणजे ई. यंथ ऑर्बिट आहे म्हणून त्याला जसं पहिलं ऑर्बिट असेल तर मी R1 म्हणेल, दुसरं ऑर्बिट असेल R2 म्हणेल R3, परंतु यन नंबरचं ऑर्बिट आहे ते यंथ ऑर्बिट आहे ते म्हणून त्याला मी RN म्हणतो. तसंच एनर्जीच्या बाबतीमध्ये सुद्धा पहिल्या ऑर्बिटची जर एनर्जी असेल तर E1 म्हणेल, दुसरी ऑर्बिट जर असेल तर E2 म्हणेल, तिसरं E3, चौथं E4, परंतु एन नंबरचं ऑर्बिट आहे त्याला मी EN म्हणेल. अर्थात हे एक्सप्रेशन काढण्यासाठी आपण आता सुरुवात करत आहोत. बोहरचे 2 पॉस्च्युलेट आहे लक्षात असू द्या. ॲक्च्युअली त्याचे 3 पॉस्च्युलेट आहे परंतु रेडियस आणि एनर्जी काढण्यासाठी आपल्याला दोघं पॉस्च्युलेटचीच फक्त आवश्यकता पडणार आहे. बोहरचं फर्स्ट पॉस्च्युलेट काय सांगते तर बोहरचं फर्स्ट पॉस्च्युलेट असं सांगते की जेव्हा इलेक्ट्रॉन हा सर्क्युलर मोशनमध्ये असतो तर सर्क्युलर मोशनमध्ये सेंटरकडे एक विशिष्ट प्रकारचा फोर्स असतो. सेंटरकडे सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स असतो हे माहिती आहे. मग सेंट्रिपिटल फोर्स कसा निर्माण होतो सर्क्युलर मोशनमध्ये इलेक्ट्रॉनसाठी तर बोहरचं असं म्हणणं होतं की जेव्हा इलेक्ट्रॉन हा फिरत असतो तेव्हा त्याच्याकडे असणारा निगेटिव्ह चार्ज आणि तो ज्याच्या सभोवताली फिरतो न्यूक्लियस त्याचा पॉझिटिव्ह चार्ज, ह्या निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्जेसमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते आणि त्याला आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असं म्हणतो. म्हणजेच काय सर्क्युलर मोशनसाठी सेंटरकडे असणारा सेंट्रिपिटल फोर्स म्हणजेच या दोघांमधला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. म्हणजेच पहिलं पॉस्च्युलेट हे आहे सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन इलेक्ट्रॉन अँड प्रोटॉन, बिटवीन इलेक्ट्रॉन अँड न्यूक्लियस. हे त्याने पहिल्या पॉस्च्युलेटमध्ये सांगितलं. आणि माहिती आहे आपल्याला की सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय तर मास ऑफ द इलेक्ट्रॉन इंटू व्हेलॉसिटी स्क्वेअर अपॉन रेडियस mv स्क्वेअर अपॉन आर. हे सेंट्रिपिटल फोर्स झालं. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजे काय तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचं सूत्र असं आहे 1/4πε0 Q1 Q2 अपॉन आर स्क्वेअर. हे झालं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स ऑलरेडी मी लिहून दिलेला आहे mv स्क्वेअर अपॉन आर. mv स्क्वेअर अपॉन आर बरोबर 1/4πε0 Q1. Q1 म्हणजे चार्ज ऑफ द न्यूक्लियस ऑर यू मे से चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन दॅट इज ई. Q2 चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन म्हणजे दोघांची चार्जेस Q1 Q2 घेत आहे ई इंटू ई स्क्वेअर विल अपॉन आर स्क्वेअर. म्हणजे डायरेक्टली 1/4πε0 ई स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर विल द एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. हे दोघं इक्वेट केल्यानंतर हा बोहरचा फर्स्ट पॉस्च्युलेट. ओके, याचा मला उपयोग करून घ्यायचा आहे. सो आय वुड लाईक राईट डाऊन समवेअर हिअर. आता मी ते सूत्र इथे लिहितो mv स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू 1/4πε0
E square upon R square. This will be my first expression. Whatever I have written here. दुसरे एक्सप्रेशन काय सांगते की हा इलेक्ट्रॉन ह्या कक्षेमध्ये फिरू शकतो. दिस इज द फर्स्ट ऑर्बिट. हा ह्या दुसऱ्या कक्षेमध्ये सुद्धा फिरू शकतो, या तिसऱ्यामध्ये चौथ्यामध्ये सुद्धा फिरू शकतो. मग इलेक्ट्रॉन नेमका कोणत्या कक्षेमध्ये फिरू शकतो, तर ज्याच्यासाठी त्याचा अँग्युलर मोमेंटम, ज्याला तुम्ही यल म्हणतात, यल इक्वल टू आय इंटू ओमेगा, रोटेशन मोशन. आय म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया, ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी. त्यावरून आपण अँग्युलर मोमेंटमची किंमत MVR अशी काढलेली आहे. MV आणि R. हा अँग्युलर मोमेंटमची किंमत एकतर 1h/2π पाहिजे, किंवा ह्या अँग्युलर मोमेंटमची किंमत 2h/2π पाहिजे, किंवा 3h/2π पाहिजे. 1 2 3 न म्हणता n म्हटलं मी, nh/2π पाहिजे. म्हणजे MVR इक्वल टू nh/2π इज द रिक्वायर्ड कंडिशन सो एज टू रिव्हॉल्व दॅट इलेक्ट्रॉन इन दॅट स्टेबल ऑर्बिट. स्टेबल ऑर्बिट म्हणजे काय, तो येथे एनर्जी इमिट करणार नाही अशा ऑर्बिटमध्ये. मग चला ठीक आहे, दुसरे एक्सप्रेशन सुद्धा मी इथे लिहून घेतो. MVR इक्वल टू NH/2π. This will be my second expression, which is already written by me somewhere here, Bohr's first postulate and second postulate. तुम्ही त्या डेरिव्हेशनचा जेव्हा सुरुवात करणार, तुम्ही काय करणार की कन्सिडर ए इलेक्ट्रॉन ऑफ मास m विथ चार्ज E is revolving around the nucleus with positive charge plus C. The radius of the orbit is R and that of tangential velocity V and energy Z. हे सर्व सांगून टाकायचं आणि नंतर मग इथून सुरुवात करायची. ओके, आता हे दोघं इक्वेशन मी फक्त सॉल्व्ह करेल आणि रेडियस R ची मी किंमत कळेल. आता मी करतो काय, तर यावरून मी व्हेलॉसिटी एक्सप्रेशन सेकंडवरून मी व्हेलॉसिटी V ची किंमत काढतो. दॅट कॅन बी डन जस्ट लाईक दिस. V इक्वल टू ट्रान्सफरिंग दिस M and R टू द राईट हँड साईड. येथे NH/2π तसंच लिहिल मी, आणि हा M/R इथे मल्टिपलला आहे, न्यूमरेटरला आहे, तो खाली इथे डिनॉमिनेटरला येईल, अपॉन 1/M इंटू R. दिस व्हॅल्यू ऑफ V आय वुड लाईक टू केप समवेअर हिअर. याला मी फ्रॉम पुट 3 in 1, ह्या 3 म्हणजे V ची किंमत इथे मी ठेवेल. मी तो V स्क्वेअर होईल. मग ती बघा किंमत कशी होतो, M/R ॲज इट इज, M/R इंटू V स्क्वेअर. V स्क्वेअर मीन्स दिस स्क्वेअर, याचा स्क्वेअर केला तर N स्क्वेअर येईल, H स्क्वेअर येईल, 4 येईल, पाय स्क्वेअर येईल, 1/M स्क्वेअर येईल, R स्क्वेअर येईल. ओके, लेट मी राईट दॅट. V स्क्वेअर म्हणजेच N स्क्वेअर H स्क्वेअर अपॉन 4 पाय स्क्वेअर इंटू 1/M स्क्वेअर R स्क्वेअर इक्वल टू 1/4πε0 E स्क्वेअर अपॉन R स्क्वेअर. दुसरं काहीच नाही, सबस्टिट्यूट केलं मी, व्हेलॉसिटी V ची व्हॅल्यू येथे सबस्टिट्यूट केली. आता यामध्ये काही काही टर्म्स कॅन्सल होऊ शकतात, तुम्ही पाहू शकता. हिअर दिस 1 ऑफ द M, हा M आहे, हा स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल, फक्त डिनोटरला एक M राहील. नंतर येथे हा 4 डायरेक्टली कॅन्सल होईल इकडे. येथे पाय स्क्वेअर आहे, हा स्क्वेअर कॅन्सल होईल, इथे पाय डायरेक्ट कॅन्सल होईल. ओके, येथे R स्क्वेअर आहे, इथे R स्क्वेअर आहे, इट विल गेट कॅन्सल, डायरेक्टली कॅन्सल होईल हा R स्क्वेअर. लक्षात आहे, आपल्याला R ची किंमत काढायची, आपलं अल्टिमेट हे काय आहे. तर आता मी नंतर काय करेल, तर येथे हा H स्क्वेअर वगैरे हे N स्क्वेअर H स्क्वेअर येथेच राहू देतो, याच ठिकाणी राहू देतो, आणि हा पाय आणि M येथेच राहू देतो. हे बघा काय येईल, तर N स्क्वेअर येथेच राहू देतो. फक्त R मला त्या असेला ट्रान्सफर करायचा आहे. N स्क्वेअर H स्क्वेअर अपॉन हा पाय, नंतर हा M, नंतर हा या शेला, हा इकडे राहू दिला, बाकीचे सर्व टर्म कॅन्सल झालेले आहे, इक्वल टू हा R ट्रान्सफर करतो इकडे, E स्क्वेअर इकडे आणतो, 1/E स्क्वेअर. म्हणजे फायनल एक्सप्रेशन रेडियस R चं काय होईल, तर रेडियस R इज इक्वल टू, लेट मी राईट डाऊन द इलॅबोरेट, R इज इक्वल टू, फक्त ते या साईडला इंटरचेंज करतो, राईट हँड साईड आणि लेफ्ट हँड साईड, N स्क्वेअर H स्क्वेअर, आणि आय फॉरगेट टू राईट डाऊन हिअर ε0. ε0 इकडे न्यूमरेटरला येईल, लेफ्ट हँड साईडला, हा इथे ε0 असेल, ε0 अपॉन हा E स्क्वेअर होईल इकडे, N स्क्वेअर H स्क्वेअर ε0 अपॉन पाय M E स्क्वेअर. दिस विल बी एक्सप्रेशन फॉर रेडियस ऑफ दॅट ऑर्बिट रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. एक लक्षात घ्या किती सोपी पद्धत आहे, डायरेक्टली येथे एक्सप्रेशन आलं. हां, जर का तो फर्स्ट ऑर्बिटमध्ये जर का असेल तर फर्स्ट ऑर्बिटसाठी मी R1 लिहिल, R1 इक्वल टू N ची किंमत मी 1 टाकेल, H स्क्वेअरची किंमत, हा प्लँक्स कॉन्स्टंट आहे, याची किंमत आहे 6.63 × 10⁻34.
epsilon 0 permittivity of free space 8.85 into 10 raised to minus 12, pi 3.14, m mass of the electron 9.1 into 10 raised to minus 31, e charge on the electron 1.6 into 10 raised to minus 19 coulomb. ह्या सर्व किमती ठेवल्या तर मी ती R1 म्हणजे n ची किंमत जर 1 ठेवली तर R1, n ची किंमत जर का 2 ठेवली तर R2, इथे 2 स्क्वेअर होईल, R3 असेल तर 3 स्क्वेअर, R4 असेल तर 4 स्क्वेअर. थोडक्यात यामध्ये काय करेल मी तर फक्त n स्क्वेअर चेंज होतोय, बाकीच्या सर्व किमती कॉन्स्टंट आहे. म्हणजे लिहिताना मी असं लिहितो R इक्वल टू h स्क्वेअर एप्सिलॉन 0 पाय m स्क्वेअर, ह्या किमती बदलणार नाहीत, ह्या सर्व कॉन्स्टंट राहतील. म्हणजे त्याच्याऐवजी मी k लिहितो आणि n स्क्वेअर लिहितो. यामध्ये जर का मला हा k लिहायचा नसेल तर मी असं लिहू शकतो रेडियस, हे चिन्ह बदलावं लागेल, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n स्क्वेअर. सो दिस अनदर एक्सप्रेशन. लक्षात घ्या, आपल्याला डेरिव्हेशन असं विचारलं होतं, डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर रेडियस ऑफ द n बोर ऑर्बिट, आपण ती रेडियस काढलेली आहे. हां, फक्त मी एक या ठिकाणी सांगू इच्छितो की जर n इक्वल टू 1 असेल तर R1 म्हणतात, n इक्वल टू 2 असेल तर R2 म्हणतात, n इक्वल टू 3 असेल तर R3 म्हणतात. आता इथे n इक्वल टू nच म्हटलेलं आहे, याला मी Rn असं म्हणतो. Rn is equal to n square h square epsilon 0 upon pi m square. So this will be my final expression for the radius of nth Bohr orbit. Okay. आता नंतर मी काय करेल, आणि जर का हा क्वेश्चन असा असेल, शो दॅट रेडियस ऑफ द ऑर्बिट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ प्रिन्सिपल क्वांटम नंबर. तर तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, येथे n ची किंमत 1 2 3 4, हा जो इंटेजर आहे म्हणजे फर्स्ट ऑर्बिट n इक्वल टू 1, सेकंड ऑर्बिट n इक्वल टू 2, थर्ड ऑर्बिट n इक्वल टू 3, तर तो 1 2 3 याला प्रिन्सिपल क्वांटम नंबर असं म्हणतात. म्हणजे इथे n ला प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणेल मी, आणि त्याचा स्क्वेअर आहे. रेडियस ऑफ द बोहर ऑर्बिट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ प्रिन्सिपल क्वांटम नंबर. n इज कॉल्ड एज प्रिन्सिपल क्वांटम नंबर. दिस इज ऑल्सो अनदर क्वेश्चन विथ देअर प्रॉपर आन्सर, हे तुम्ही लिहू शकता. आता आपण यामध्ये अजून थोडं मॉडिफाय करूया, तर नंतर करूया. आता काढूया आपण उत्तर काढूया एनर्जी ऑफ द n बोर ऑर्बिट. आता एनर्जीची किंमत काढत असताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की इलेक्ट्रॉन जेव्हा सर्क्युलर मोशनमध्ये असेल तर सर्क्युलर मोशनमध्ये त्याला वेलॉसिटी v आहे, अँड बिकॉज ऑफ इट्स वेलॉसिटी v इट पजेस एनर्जी. आता वेलॉसिटी v मुळे जी एनर्जी प्राप्त होते त्याला म्हणतो आपण कायनेटिक एनर्जी, अँड कायनेटिक एनर्जी कॅन बी गिव्हन बाय द एक्सप्रेशन हाफ mv स्क्वेअर. दिस इज कायनेटिक एनर्जी. म्हणजे मी कायनेटिक एनर्जीची किंमत इथे लिहितो, कायनेटिक एनर्जी इक्वल टू हाफ mv स्क्वेअर. लेट मी रिमाइंड यू, m इज मास ऑफ द इलेक्ट्रॉन अँड v इज वेलॉसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन विच इज टँजेन्शियल वेलॉसिटी टू द सर्कल. ओके, हे लक्षात ठेवा. मी कायनेटिक एनर्जी काढली. आता नंतर मी काय करेल की हा इलेक्ट्रॉन ह्याच ऑर्बिटमध्ये फिरतो आहे, म्हणजे याचा अर्थ हे त्याचं स्टेबल ऑर्बिट आहे, तो याच्यापासून दूर जाणार नाही किंवा याच्या तो जवळ येणार नाही असा, तर तो त्याच ऑर्बिटमध्ये स्थिर असेल. तिथे स्थिर असताना म्हणजे कॉन्स्टंट ऑर्बिटमध्ये फिरत असताना त्याला विशिष्ट प्रकारचं पोटेन्शियल असेल, आणि ते पोटेन्शियल एनर्जीच्या स्वरूपामध्ये डेव्हलप झालेलं असेल. मग ती पोटेन्शियल एनर्जी कशी, तर तुम्हाला इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये पोटेन्शियल व्हीचं सूत्र माहिती पाहिजे, आणि पोटेन्शियल व्हीचं सूत्र असं असते, जर का तुम्हाला आठवत जर असेल तर, पोटेन्शियल व्ही इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन 0 क्यू अपॉन आर. हे पोटेन्शियल व्ही. यामध्ये 1/4 पाय एप्सिलॉन 0 क्यू म्हणजे चार्ज ऑफ द सेंट्रल पार्ट म्हणजे ई. ओके, आणि आर इज रेडियस. म्हणजे इथे हे पोटेन्शियल व्ही कसं असेल, 1/4 पाय एप्सिलॉन 0 चार्ज ऑफ द सेंट्रल पार्ट न्यूक्लियस इज प्लस ई, त्याला मी ई म्हणतो, अपॉन आर ॲज इट इज. आणि नंतर मग जर का तुम्हाला पोटेन्शियल एनर्जी काढायची असेल तर याला फक्त ई ने गुंतात. म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू चार्ज, म्हणजेच चार्ज ऑफ द इलेक्ट्रॉन नाऊ इंटू व्ही, पोटेन्शियल ई इंटू व्ही. अँड यू नो व्हेरी वेल दॅट दिस इज नथिंग बट मायनस ई इंटू व्ही. आता मी नंतर काय करेल की ते व्हीची किंमत टाकतो फक्त, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन नाऊ व्ही 1/4 पाय एप्सिलॉन 0 ई अपॉन आर, and into this minus e, where total answer is minus e into e square. This will be the potential energy, and this is kinetic energy. Let me assume this as number 1 kinetic energy, and this is number 2 potential energy.
एक लक्षात असू द्यायचं आहे की आपल्याला ना टोटल एनर्जी काढायची आहे. तर मेकॅनिक्समध्ये टोटल एनर्जी जर काढायची असते तर त्यासाठी आपण ह्या दोघांची ॲडिशन करतो, कायनेटिक एनर्जीची आणि पोटेन्शियल एनर्जीची. मग दोघांची मी ॲडिशन कशी करेल तर ते लक्षात घ्या. आता टोटल एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन इन सर्क्युलर ऑर्बिट. त्याला मी ई म्हणेल फक्त. ओके, मग हाऊ मेनी इट इज तो कसं काढेल मी, तर ई इज इक्वल टू टोटल एनर्जी, ई इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. ओके, मग त्यामध्ये परत टोटल एनर्जी ई इज इक्वल टू ऑफकोर्स कायनेटिक एनर्जी इज दिस फ्रॉम 1 हाफ एम व्ही स्क्वेअर प्लस पोटेन्शियल एनर्जी इज दिस minus 1/4 pi epsilon 0 e square upon r. ही स्टेप थोडी कन्फ्युजिंग आहे म्हणून मी ती काढून टाकली. डायरेक्ट आपण सोपं करूया. हाफ एम व्ही स्क्वेअरमध्ये एम व्ही स्क्वेअर कोणता, तर पहा यावरून एम व्ही स्क्वेअरची किंमत हा आर जर का त्या साईडला ट्रान्सफर मी केला किंवा काय येईल तर मग फ्रॉम फर्स्ट पॉस्ट्युलेट एम व्ही स्क्वेअर इज इक्वल टू फ्रॉम फर्स्ट पॉस्ट्युलेट एम व्ही स्क्वेअर इज इक्वल टू हिअर वन ऑफ द आर गेट कॅन्सल टू द डिनॉमिनेटर, म्हणजे फक्त ते आर शिल्लक राहील. 1/4 पाय इप्सिलॉन 0 ई स्क्वेअर अपॉन आर, नंतर वन ऑफ द आर गेट कॅन्सल. ही एम व्ही स्क्वेअरची किंमत या ठिकाणी मी ठेवतो, म्हणजे एनर्जी ईची किंमत अशी मिळेल इज इक्वल टू हाफ अँड इट्स 1/4 पाय इप्सिलॉन 0 e square upon r as it is. Now this is minus 1/4 pi epsilon 0 e square upon r once again. So this is how you will achieve this expression. Now if you are trying to concentrate on this expression, you can see here that हा तो पार्ट जो आहे 1/4 pi epsilon 0 e square upon r हा कॉमन आहे. तो जर का बाहेर काढला तर आपल्याला एनर्जी ई ची किंमत काय मिळेल, तर एनर्जी ई इज इक्वल टू 1/4 पाय. जर बाहेर जर काढला तर फक्त इथे हाफ राहील आणि इथे -1 राहील. हाफ आणि हा -1 आणि बाकीची ती दोघं टर्म ती कॉमन आहे, ती 1/4 पाय इप्सिलॉन 0 ई स्क्वेअर अपॉन आर. परत यामध्ये मी काय करेल तर हाफ -1 इज -हाफ, मग -हाफने जर याला गुणलं तर हे -1/8 येईल. म्हणजे त्याचं फायनल स्टेटमेंट असं येईल E is equal to, I am repeating my words once again, listen carefully. Half -1 is -half. -half multiplied by 1/4 -1/8. 8 pi epsilon 0 e square upon r. ही एक टर्म लक्षात ठेवा तुम्ही. अर्थात हे आपल्याला फायनल एक्सप्रेशन नाही आहे, कारण आपल्याला अजून आर ची किंमत इथे माहिती नाही आहे. तर रेडियस ऑफ दॅट ऑर्बिट इज ऑलरेडी गिव्हन इनिशियली बाय अस. तर रेडियस म्हणजे पण ही घ्यायची त्याची रेडियस आर इज इक्वल टू, ऑर यू मे से आर इज इक्वल टू एन स्क्वेअर. आता नेमकं आपल्याला काय करायचं आहे तर इथे ई इक्वल टू -1/8 पाय इप्सिलॉन 0 ई स्क्वेअर अपॉन आर आला. आरची जी व्हॅल्यू आहे एक्सप्रेशन आहे दॅट इज समवेअर हिअर एन स्क्वेअर एच स्क्वेअर इप्सिलॉन 0 अपॉन पाय एम स्क्वेअर. आय वुड लाईक टू कीप द व्हॅल्यू ऑफ आर हिअर फ्रॉम दिस रेडियस आरची किंमत, म्हणजे मला ई ची किंमत मिळेल ई इज इक्वल टू -1/8 पाय इप्सिलॉन 0 ई स्क्वेअर अपॉन आर. नाउ आर इक्वल टू दिस, you may say this or this, n square h square epsilon 0 n square h square epsilon 0 upon pi m e square pi m e square. Now see here, this pi get cancelled. M e square can be shifted to the numerator because it is square upon n square h epsilon 0 upon m e square. M e square can be shifted to the numerator. Therefore it becomes E is equal to minus m e square and this e square m e raised to 4.
upon this 8, this n square h square, and this epsilon 0 and epsilon 0 square. So this will be my final expression for energy of the electron in that respective orbit. E equal to minus m e raised to 4 upon 8 n square h square epsilon 0. Definitely, if n equal to 1 means that electron is revolving in the first orbit. N equal to 2, electron is revolving in the second orbit, and so on. As n equal to n here, this is the expression for energy of electron in the 1, 2, 3, 4, 5 and nth orbit. Therefore, I can imagine this is an En. En means energy of nth Bohr orbit keeping n as it is. E1 equal to 1 square, E2 equal to 2 square, E3 equal to 3 square, and so on. So here one of the things is quite interesting about this expression is that this is the energy of nth Bohr orbit what we want to achieve. थोडी एक्स्ट्रा माहिती या संदर्भात अशी देता येईल की यामध्ये परत मी असा विचार करतो m मास ऑफ द इलेक्ट्रॉन, ई चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन, 8 h स्क्वेअर प्लॅन्क्स कॉन्स्टंट आणि एप्सिलॉन 0 स्क्वेअर या सर्व किमती कॉन्स्टंट क्वांटिटी आहे. याच्याऐवजी मी जर का के लिहिला तर फक्त एन स्क्वेअर येथे चेंज होतो, म्हणजे मी ते येथे असे लिहू शकतो. जस्ट आय वुड लाईक टू राईट समवेअर हियर. बाकीच्या सर्व किमती कॉन्स्टंट, ई इज इक्वल टू कॉन्स्टंट अलॉंग विथ निगेटिव्ह साइन ऑल्सो अपॉन एन स्क्वेअर. मी परत एक वेळेस सांगतो, या सर्वांमध्ये ह्या बाकीच्या सर्व किमती कॉन्स्टंट आहे आणि म्हणून मी ते असं लिहिलेलं आहे. हा कॉन्स्टंट के जर लिहायचा नसेल तर एनर्जी ई इनव्हर्सली proportional to square of n, and you know very well that as I explained here, n is nothing but 1, 2, 3 integer, that is also called as orbit number and that is also called as principal quantum number. Thus energy of the electron in Bohr orbit is inversely proportional to square of principal quantum number. हे सुद्धा लक्षात असू द्या. एंट्रन्स एक्झामिनेशन दृष्टीने असं लक्षात असू द्या की ते एनर्जीची किंमत ही निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह एनर्जी असं कन्सिडर करते की इलेक्ट्रॉनला निगेटिव्ह एनर्जी आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियसशी बाउंडेड आहे. तो न्यूक्लियस सोडून बाहेर जाऊ शकत नाही, तो डिटॅच होऊ शकत नाही. Negative value of energy suggests that the electron is bound to the nucleus. It never detach from the atom. It never detach from the nucleus. It will revolve constantly in that orbit. Okay, हे सुद्धा या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आता परत आपल्याला एक एक्सप्रेशन इथे या रेडियसवरून फाइंड आउट करू शकतो, ती म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन इन दॅट रिस्पेक्टिव्ह ऑर्बिट. आता व्हेलॉसिटी व्ही ची किंमत मी कशी काढणार, तर हे आपण इक्वेशन 3 मध्ये व्ही ची किंमत काढलेली आहे, याचा मी उपयोग करून घेतो. आता ही एक्स्ट्रा लेक्चरची माहिती झाली त्याच्या बाबतीमध्ये, लक्षात असू द्या. मग व्हेलॉसिटी व्ही इक्वल टू एन एच अपॉन ट्वाइस पाय इंटू 1 अपॉन एम आर इंटू आर ना हो फ्रॉम 3 आर इक्वल टू दिस एन स्क्वेअर एच स्क्वेअर फ्रॉम 0 अपॉन पाय एम स्क्वेअर. ही आर ची किंमत परत या ठिकाणी मी ठेवेल, एन स्क्वेअर एच स्क्वेअर इप्सिलॉन 0 अपॉन पाय एम ई स्क्वेअर. मी परत एक वेळेस सांगतो, रेडियस ऑफ द ऑर्बिट इज ऑलरेडी रिटन बाय अस आयदर दिस ऑर दिस. ही किंमत फक्त मी या ठिकाणी ठेवली इक्वेशन 3 मध्ये. कशासाठी, मला व्हेलॉसिटी व्हीचं एक्सप्रेशन तयार करायचं आहे, टँजेन्शियल व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन तयार करायचं. दॅट्स वाय आय एम डुईंग दिस. ओके, हिअर पाय गेट कॅन्सल, हा पाय आणि हा पाय कॅन्सल होऊन जाईल. येथे यम गेट कॅन्सल, यम आणि यम सुद्धा कॅन्सल होऊन जाईल. येथे एन एच आहे, ते एन स्क्वेअर एच. शेवटचा पार्ट घेत आहोत आपण, व्हेलॉसिटी व्हीचं जे सूत्र आपण घेतलं होतं, यामध्ये फक्त आरची जी व्हॅल्यू आहे ती ही मी या ठिकाणी टाकली आणि मला हे एक्सप्रेशन मिळालं. यामधल्या काही टर्म्स मी कॅन्सल केल्या. कोणत्या, तर पाय कॅन्सल केला, एम कॅन्सल केला. दुसरी गोष्ट कोणती, तर एन एच पैकी हा एन स्क्वेअर एच स्क्वेअर आहे, म्हणजे एक एन आणि हा स्क्वेअर कॅन्सल केला, एच एक स्क्वेअर कॅन्सल केला. बाकीच्या रिमेनिंग टर्म्स अशा राहिल्या फक्त व्ही एन इक्वल टू किंवा व्ही फक्त ई स्क्वेअर हा न्यूमरेटरला जाईल, 1 अपॉन ई स्क्वेअर अपॉन 2 एन एच इप्सिलॉन 0 राहील. दिस इज द व्हेलॉसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन इन nth बोर ऑर्बिट. आणि ती एन नंबरच्या बोर ऑर्बिटमध्ये त्याला V1 असेल तर येथे यांची किंमत 2, V2 असेल तर एन इक्वल टू 2. अशा व्ही एन मी टाकलं एन बोर ऑर्बिटसाठी, तर मला हे व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन मिळेल. दिस इज द एक्सप्रेशन फॉर व्हेलॉसिटी ऑफ nth बोहर ऑर्बिट. हे लक्षात असू द्या. एक महत्त्वाची गोष्ट इथे सांगाविषयी मला वाटते की आपण हे जे एक्सप्रेशन काढलेलं आहे, आयदर रेडियस, व्हेलॉसिटी और इमे से एनर्जी, हे सर्व तिघं एक्सप्रेशन हे आपण हायड्रोजन ॲटमसाठी काढलेले आहे की ज्यामध्ये फक्त एकच प्रोटॉन असतो +1 आणि एक इलेक्ट्रॉन फिरत असतो.
प्रोटॉनची संख्या जर का 2 असेल तर त्याचा तो हेलियम असेल, त्याचा ॲटॉमिक नंबर झेडची किंमत 2 असेल. तो लिथियम जर असेल तर ते 3 प्रोटॉन असतील. जर का तो कार्बन असेल तर ते 6 पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे 6 प्रोटॉन असेल, त्याचा ॲटॉमिक नंबर झेड इक्वल टू 6 असेल. मला नेमकं काय सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही चार्ज घेतात तर तो कोणता ॲटम आहे, त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे, त्याची तेवढ्या पटीमध्ये तुम्हाला तो चार्ज घ्यावा लागेल, प्रोटॉनचा चार्ज फक्त. मग ऑलरेडी हा इस्क्वेअर, येथे इस्क्वेअर किंवा या ठिकाणचा तो इस्क्वेअर आहे, याच्यामध्ये एक जो ई आहे तो प्रोटॉन आहे, दुसरा ई इलेक्ट्रॉन आहे. येथे सुद्धा एक प्रोटॉन ई आहे आणि दुसरा इलेक्ट्रॉनचा ई, आणि म्हणून तो ई इंटू ई स्क्वेअर, ई इंटू ई स्क्वेअर. मग मी काय करेल की प्रोटॉनची संख्या चार्जची आहे त्याला झेडने मल्टिप्लाय करतो हायर ॲटॉमिक नंबर असणाऱ्या इलेक्ट्रॉनसाठी. हेलियमसाठी असेल तर ई स्क्वेअरला 2 ने गुणेल, जर का लिथियम असेल तर ई स्क्वेअरला 3 ने गुणेल, कार्बन असेल तर ई स्क्वेअरला 6 ने गुणेल. परंतु स्पेसिफिक ॲटॉमिक नंबर मला माहिती नाही म्हणून मी ई स्क्वेअरला झेडने गुणतो. म्हणजे व्ही एनची किंमत झेड ई स्क्वेअर अपॉन 2NH0. दिस इज द व्हेलॉसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन in nth Bohr orbit for a element having atomic number Z apart from हायड्रोजन व्यतिरिक्त. तसंच तेच मॉडिफिकेशन मी येथे करतो. रेडियस आर इक्वल एन स्क्वेअर एच स्क्वेअर एप्सिलॉन 0 पाय एम. येथे झेड स्क्वेअर दुसरा एलिमेंट, तर मला एक्सप्रेशन हे मिळणार आहे. रेडियसचं सुद्धा, व्हेलॉसिटीचं सुद्धा तसंच आपण विचार करणार आहोत. एनर्जीच्या बाबतीमध्ये, एनर्जीमध्ये मात्र प्रॉब्लेम असा आहे की -m e⁴ आहे. मग त्यामध्ये ईच्या 2 किमती ई स्क्वेअर इंटू ई स्क्वेअर. एक ई स्क्वेअर जो असेल तो प्रोटॉन स्क्वेअर म्हणजे प्रोटॉनचा चार्ज असेल आणि दुसरा ई स्क्वेअर म्हणजे इलेक्ट्रॉनचा चार्ज असेल. आपण नंबर ऑफ प्रोटॉनला झेडने गुणतो म्हणून येथे एका ई स्क्वेअरला झेडने आणि दुसऱ्या ई स्क्वेअरला झेडने झेड स्क्वेअर येईल. म्हणून येथे झेड फक्त ई स्क्वेअर जर असा झेडने e⁴ आहे म्हणून झेड स्क्वेअरने गुणावं लागेल. ई एन इक्वल टू -m झेड स्क्वेअर ई स्क्वेअर अपॉन 8n स्क्वेअर एच स्क्वेअर एप्सिलॉन 0. म्हणजे मला ते हे एक्सप्रेशन मिळेल. This is the energy of nth Bohr orbit of the higher atomic number Z. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. I hope you understood this lecture. This is quite a little bit. थोडंफार ते टेडियस वाटते ते, पण ते डेरिव्हेशन अशाच पद्धतीने करावं लागते. तुम्ही काही विद्यार्थ्यांनी मला रिक्वेस्ट पाठवली होती म्हणून मी यावरती आधारित हा टॉपिक घेतला आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. तुमचे काही रिक्वायर्ड टॉपिक जर असतील तर ते मला तुम्ही रिक्वेस्ट पाठवा, मी निश्चित त्याच्यावरती ते टॉपिक्स घेईल. याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण ॲटम्स मॉलिक्युल न्यूक्लियरवरती जेवढा पार्ट आपला झाला आहे त्याच्यावरती आधारित आपण CETचे प्रॉब्लेम, एंट्रन्स एक्झामिनेशनचे प्रॉब्लेम, JEEचे प्रॉब्लेम घेणार आहोत. आय होप यू अंडरस्टूड ऑल दिस पार्ट. फॉर द टायमिंग आय वुड लाईक टू स्टॉप हिअर. सी यू नेक्स्ट टाइम. थँक यू.